नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? रुपाली कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे मक्याच्या दाण्यापासून मस्त हलके-फुलका असा नाश्ता. तर चिले मी इथे बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक काप करून, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि सुजी इथे घेतलेली आहे मी अर्धी वाटी. तर यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि पाणी घालून मस्त वाटण याचं करून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्त जास्त जाडसर पण नाही आणि खूप बारीक पण नाही. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण याला करू शकतो. आणि ते मी हे भांड्यामध्ये काढून घेतलं आहे मिश्रण पाहू शकता. तर मी यामध्ये घातले थोडी हळद, थोडं चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालण्याची काही जरूरत नाही आहे, कारण आपण आधीच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, तर मुलांना जास्त खूप तिखट होणार ते. आणि पाहू शकता छान मस्त असं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे. याला 5 मिनिटं मी असंच झाकून ठेवणार आहे आणि 5 मिनिटानंतर पाहू शकता किती मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता चिले बनवण्यासाठी. तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनला व्यवस्थित मस्त तेल लावून घेतलेलं आहे. बरोबर तेल टाकून आपलं पॅन मस्त इथं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मिश्रण हे टाकून द्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने याला व्यवस्थित आजूबाजूने पसरवायचं. तर पाहू शकता आपला किती मस्त असा चिला बनून परफेक्ट असा न तुटला न काही आणि व्यवस्थित असा बनून तयार आहे. तर पाहू शकता किती छान असा मस्त कलर पण आलेला आहे. मुलांना तर खूपच आवडेल आणि बनून इथे तयार झालेला आहे. तर बाकीचे पण चिले मी असेच बनवून घेतले. तर विश्वास नाही होत ना, की हे मक्यापासून बनलेले आहे, पण हे मक्यापासूनच बनलेले आहे. आणि आज माझी मुलगी म्हणत होती, की "मम्मी मला पण दिसायचं आहे व्हिडिओमध्ये." म्हटलं, "चल ठीक आहे." तर आज तिने याची टेस्ट केली. तर माझ्या मुलीला तर याची टेस्ट अप्रतिम आवडली. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.